नमस्कार मित्रांनो, तुमची स्वतःची कुंडली कशी पाहायची हे तुम्हाला शिकायचं आहे का? जर तुम्हाला ज्योतिषाची आवड असेल पण सुरुवात कुठून करावी हे समजत नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत की वैदिक ज्योतिष म्हणजे काय. वैदिक ज्योतिषाला वेदांचे नेत्र म्हणूनही ओळखले जाते. ज्योतिष आपल्याला आयुष्यातील चढउतार आणि आपली क्षमता पाहण्यास मदत करते. कुंडली म्हणजे जन्माच्या वेळी आकाशातील ग्रहताऱ्यांची ठरलेली स्थिती दाखवणारा नकाशा आहे. कोणतीही कुंडली समजून घेण्यासाठी 3 मुख्य गोष्टी आवश्यक आहेत. पहिले म्हणजे कुंडलीतील 12वे भाव म्हणजे आयुष्याच्या 12वे भागांचे प्रतिनिधित्व करतात. दुसरे म्हणजे 9 नवग्रह म्हणजे त्या घरात येणारे पाहुणे आणि त्यांचे परिणाम. तिसरे म्हणजे 12वी राशी ज्यामुळे ग्रहांचा स्वभाव ठरतो. उदाहरणार्थ मंगळ ऊर्जेचा ग्रह आहे आणि जर तो मेष राशीत असेल तर स्वभाव धाडसी होतो. नवशिक्यांसाठी सोपी टीप, आपल्या कुंडलीत पहिल्या घरात लिहिलेला आकडा हा तुमचा लग्न राशी असतो. उदाहरणार्थ जर तिथे 1 असेल तर तुमचे मेष लग्न आहे आणि ते तुमचा स्वभाव ठरवते. तुमच्या कुंडलीत पहिल्या घरात कोणता आकडा आहे ते कमेंट करून जरूर सांगा. हा होता वैदिक ज्योतिषाचा अगदी बेसिक परिचय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक ग्रहाची सविस्तर माहिती घेऊ. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.